नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शंकर. वीके क्लास या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आदिवासी विभाग भरती 2026. या विभागामध्ये चौकीदार पदासाठी काय झालेली आहे, जाहिरात आलेली आहे. चौकीदार पद हे गट ड मध्ये मोडतं आणि सरळ सेवाची परीक्षा असणार आहे. सरळ सेवामध्ये ज्या काही पदांना मान्यता आहे, 100% जागा भरण्यासाठी काय केलेली मान्यता दिलेली आहे. आणि या जाहिरातीमध्ये 416 जागांची जाहिरात आलेली आहे. किती जागांची जाहिरात आलेली आहे? 416 जागांची जाहिरात आलेली आहे. IBPS मार्फत ही परीक्षा घेणार आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मुद्दे पाहणार आहोत. फॉर्म कोणाला भरता येणार आहेत, त्याचबरोबर जागा किती आपण या ठिकाणी पाहिलेलेच आहेत. त्याचबरोबर परीक्षा पद्धती कशी असणार आहे, याच्यामध्ये परीक्षेमध्ये कोणकोणत्या अभ्यासक्रमाला कोणकोणते विषय असणार आहेत, फॉर्म कोणाला भरता येणार आहे, किती वय, किमान वय किती असायला हवंय, कमाल वयाची मर्यादा किती असणार आहे, फीस किती असणार आहे, संपूर्ण मुद्दे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत. ठीक आहे. चौकीदार पदासाठी ही भरती असणार आहे. चौकीदार पद गट ड चं पद आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये बघा, ज्या शासकीय आश्रमशाळा आहेत त्याचबरोबर वसतिगृहातील चौकीदार पद, शासकीय आश्रमशाळा वसतिगृह यांच्यामधलं जे काही चौकीदार पद आहे, हे चौकीदार पद या जाहिरातीमधून भरलं जाणार आहे, परीक्षामधून भरलं जाणार आहे. सरळ सेवेच्या कोट्यातील जी काही रिक्त पद आहेत यांना 100% भरण्यास काय केलेली आहे, मान्यता दिलेली आहे. आणि त्याच्यानुसार 416 पदांची ही जाहिरात असणार आहे. या संकेतस्थळावरती तुम्हाला काय करता येऊ शकतो, फॉर्म भरता येऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा, आज तारीख किती आहे, 27 तारीख आहे आणि फॉर्म सुरू झालेला आहे. म्हणजे फॉर्म भरता कधीपासून येणार आहे, 27 तारखेपासून. म्हणजे आजपासून दुपारी 3 वाजल्यापासून फॉर्म काय झालेला आहे, सुरुवात झालेली आहे. ती 18/5/2026 पर्यंत हे फॉर्म भरण्याची मुदत असणार आहे. ठीक आहे. फॉर्म तुम्ही काय करू शकता, भरू शकता. या संकेतस्थळावरती तुम्हाला संपूर्ण काय केलेली माहिती अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. आता त्यानंतर बघा, या ठिकाणी पात्रता दिलेली आहे. पात्रता म्हणजेच काय, फॉर्म कोणाला भरता येऊ शकतो, वयोमर्यादा याच्यासाठी काय दिलेली आहे. बघा, बेसिक गोष्टी आपण पाहणार येतं. 416 जागा, ही 416 जागांची जाहिरात आलेली आहे. आता सविस्तर आपण कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत आणि कोणत्या संवर्गाला किती जागा आहेत, भरपूर तुम्हाला 29 स्लाइड दिले आहेत तुम्हाला जाहिरातीमध्ये. संपूर्ण मुद्दे आपण पाहणार नाही, तर फक्त 416 या ठिकाणी पाहिलेले. आपण व्हिडिओ भरपूर मोठा होईल त्यामुळे आपण प्रत्येक मुद्दा पाहत नाहीये. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, वयोमर्यादाचा मुद्दा आपण पाहूया. जो खुला प्रवर्ग आहे म्हणजे ओपन साठी वयोमर्यादा किती असणार आहे, किमान 18 वर्ष असणं गरजेचं आहे. आणि कमाल म्हणजे ओपनचा कोणताही विद्यार्थी 38 वर्षापर्यंत काय करू शकतो, फॉर्म भरू शकतो. 38 वर्षापर्यंत त्याला फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर जो मागासवर्गीय आहे, मागासवर्गीय उमेदवार आहेत, त्यांना किमान 18 वर्ष पूर्ण असायला हवेत. आणि कमाल म्हणजे 43 वर्षापर्यंत काय करू शकतात, जास्तीत जास्त फॉर्म भरता येतोय. त्यानंतर वयोमर्यादा इतर मुद्दे सुद्धा आपण पाहूया. जे माझे सैनिक आहेत, माझे सैनिकांना 43 वर्षापर्यंत वयाची मुदत आहे. म्हणजे 43 वर्षापर्यंत काय करता येतो, फॉर्म भरता येतो. त्याचबरोबर जे अनाथ आहेत, अनाथांना सुद्धा 43 वर्षापर्यंत, माजी सैनिकांना 45 वर्ष आहे. किती वर्ष आहे, 45 वर्ष आहे. त्याचबरोबर जे अनाथ आहेत, अनाथांना किती वर्षांचा असणार आहे, 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. आणि त्यानंतर जे अंशकालीन उमेदवार आहेत, या अंशकालीन उमेदवारांना 55 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. किती वर्षापर्यंत, 55 वर्षापर्यंत. हे वयोगट तुम्ही ज्या गटामध्ये बसता त्यानुसार तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. त्यानंतर महत्वाचा फॉर्म हा म्हणजे ही परीक्षा देण्यासाठी तुमचं क्वालिफिकेशन किती असायला हवंय. 10वी पास जरी तुम्ही असला तरी तुम्हाला काय करता येतो, फॉर्म भरता येतो. म्हणजे ही परीक्षा देण्यासाठी किमान तुमच्याकडे 10वी पास असायला हवे. किमान तुम्ही 10वी पास असायला हवे. ठीक आहे. 10वी पास असलेल्यांना काय करता येणार आहे, हा फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जे अमागास आहे म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांना, उमेदवारांसाठी 1000 रुपये फीज आहे. आणि इतर जे काही उमेदवार आहे त्यांच्यासाठी 900 रुपये फॉर्म असणार आहे. कारण IBPS DCS वगैरे एवढीच फीज काय करत असते, आकारत असते, 1000 रुपये आणि 900 रुपये. त्यानंतर तिसरा मुद्दा आणखी या ठिकाणी दिलेला आहे. जे माजी सैनिक आहेत, दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही, यांच्यासाठी फीज नसणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता आहे, याला IMP म्हटलं तरी चालेल. परीक्षासाठी कोणते विषय असणार, अभ्यासक्रम काय आहे. सरळ सेवेला जो काय अभ्यासक्रम असतो तोच अभ्यासक्रम या परीक्षेला सुद्धा आहे. मग याच्यामध्ये मराठी विषय आहे, याच्यामध्ये इंग्रजी विषय आपल्याला पाहायला मिळतो, सामान्य ज्ञान आहे, याच्यामध्ये सर्व विषय येतात. त्याचबरोबर बौद्धिक चाचणी आपल्याला पाहायला मिळते.
या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, लेखी परीक्षा किती गुण असणार आहेत? लेखी परीक्षेसाठी 200 गुणांची ही लेखी परीक्षा असणार आहे. किती गुणांची लेखी परीक्षा असणार आहे? 200 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. त्याचबरोबर इथं गुण किती दिलेले आहेत? 2 तास वेळ आहे. वेळ किती असणार आहे? 2 तासांचा वेळ. पेपर तुमचा 2 तासांचा असणार आहे आणि या 2 तासांच्या पेपरमध्ये 200 गुणांचा हा पेपर असणार आहे. किती गुणांचा पेपर असणार आहे? 200 गुणांचा. याच्यामध्ये मराठीला 50 गुण आहेत, इंग्रजीला 50 गुण आहेत, सामान्य ज्ञानला याच्यामध्ये सर्व जीएचे विषय असणार आहेत. याला किती गुण आहेत? 50 गुण आहेत. आणि जी बौद्धिक चाचणी आहे याच्यासाठी किती आहेत? 50 गुण आहेत. अशी 200 गुणांचा तुमचा पेपर असणार आहे. याची तुम्हाला खरी काय करायची? तयारी करायची आहे. आणि हा पेपर किती वेळाचा असणार आहे? 2 तासाचा पेपर असणार आहे. ठीक आहे. ज्याला या पदासाठी, चौकीदार या पदासाठी ज्याला तयारी करायची आहे, व्हीके क्लास आणि व्हीके क्लासच्या टीम बरोबर त्यांनी काय करायचंय? व्हीके क्लास आपलं जे काय आपल्याला पाहायला मिळतं हे काय करायचं? डाउनलोड करायचं आहे. आणि या व्हीके क्लासच्या ऍप वरती आपल्याला ही आदिवासी विकास विभागाची चौकीदार ग्रुप डी या पदासाठी जी काही जाहिरात आता आलेली आहे, या जाहिरातीची काय केलेली आपण बॅच सुरू केलेली आहे. या बॅचचं स्वरूप काय असणार आहे? लाईव्ह बॅच असणार आहे प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच असणार आहे. म्हणजे जे लेक्चर असणार आहे ते लाईव्ह लेक्चर असणार आहेत. ज्यांना लाईव्ह लेक्चर बघता येणार नाही तर त्यांच्यासाठी रेकॉर्ड सुद्धा ते नंतर बघता येणार आहेत. म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. हे लाईव्ह लेक्चर दररोज असणार आहेत. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. सर्व विषय याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आपल्या बॅचची फीस फक्त 499 रुपये असणार आहे. किती? फक्त 499 रुपये. व्हॅलिडिटी याला नसणार. व्हॅलिडिटी म्हणजेच काय? 6 महिने. आणि एक व्हिडिओ तुम्ही काय करू शकता? कितीही वेळा पाहू शकता. ज्यांना व्हीके क्लासच्या टीम बरोबर काम करायचं आहे, तयारी करायची आहे, त्यांनी काय करू शकता? व्हीके क्लास ऍप डाउनलोड करू शकता आणि तुम्ही आमच्या बरोबर काय करू शकता? तयारी करू शकता. या ठिकाणी आपण काय करू? थांबूया. धन्यवाद. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.